मी डॉक्टर अहमद काकी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. दिनांक 15/3/2024 पासून देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी आचारसंहितेच्या काळात सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेऊन चेरेबंद करण्याबाबत सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या पथकात सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ठाण्यास पाहिजे आरोपी यांची यादी तयार करून शोध घेण्याबाबत आदेशित केलं होतं. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांचे पथक पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 18/3/24 रोजी दुपारी 1 वाजता सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथील विविध कलमाद्वारे गुन्ह्यातील फरारी आरोपी थेरगाव बस स्टँड पिंपरी चिंचवड येथे येणार असल्याची खात्रीदायक बातमी मिळाल्यानं तिथे जाऊन सापळा रचून पथकानं त्या आरोपीस घेराव घालून ताब्यात घेतलं व त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. नमूद आरोपी हा संचयनी सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट इंडिया या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असताना त्यानं एकूण 1993 ते 1997 या कालावधीत खातेदाराकडून मासिक हप्त्याची रक्कम वेळोवेळी वसूल करून ती खातेदाराच्या नावावर न भरता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केलाय. 18/10/1997 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तेव्हापासून आरोपी मुंबई, बेंगलोर, कोल्हापूर, पुणे वगैरे भागात अस्तित्व लपवून फिरत होता. त्या आरोपीस ताब्यात घेण्यात आलाय व पुढील कार्यवाही सुरू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.